कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं विगृह्णन्ति ये भूरिदा जनाः. साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये पण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता याविषयी काही चिंतनात्मक विचार बघतो. हा अध्याय आहे वचनामृताचा 22वा. आणि त्यांच्याकडे काही भक्त आलेले आहेत श्रीरामकृष्णाकडे. मारवाडी भक्त आहेत, ते व्यापारी आहेत आणि ते जमिनीवर बसून आहेत आणि श्रीरामकृष्णांना काही प्रश्न विचारत आहेत. आपल्या मनामध्ये काही शंका असल्या तर त्या विचारायला पाहिजे. त्याला जिज्ञासा म्हणतात. जशी लहान मुलं असतात ना, त्यांच्यामध्ये जिज्ञासा खूप असते. त्यांना पुष्कळ प्रश्न पडत असतात आणि त्यांची उत्तरं त्यांना हवी असतात. आपण मोठे झाल्यानंतर मग आपल्याला तेवढे प्रश्न पडत नाही, कारण पुष्कळ प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत असतात, वेगवेगळ्या मार्गाने मिळत असतात. फक्त आई आणि बाबा सांगतात असं नाही, इतर पुष्कळ मार्ग उपलब्ध असतात आपल्या जिज्ञासेची शांती करण्यासाठी. पण काही प्रश्न असे असतात की ते आपले उत्तरं काही सांगू शकत नाही, दुसरे इतर लोक सांगू शकत नाही. मग तसं गीतेमध्ये आहे. अर्जुन म्हणतो की जो माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर तूच देऊ शकतोस, दुसरं कोणी देऊ शकत नाही. ते याच्याविषयी प्रश्न आहे की एक माणूस ध्यान करतो, साधना करतो आणि तसं होतं. त्याला गीतेमध्ये आणखी एक आहे की तो प्रारंभ करतो, सोडून देतो, म्हणजे धरसोडपणा करतो. तर त्याचं काय होतं? त्याला एक शब्द इथं वापरला आहे, भ्रष्ट म्हणून वापरला शब्द. योग भ्रष्टो बी जायते. तुम्ही करायला जाता एक आणि करता दुसरंच. तर त्याचं उत्तर काय, त्याचं फळ काय मिळतं? त्याला नेहाविक्रमनाशो असते प्रत्यवायवन विद्यते. म्हणजे अभिक्रमनाशा आणि प्रत्यवाय हे दोन शब्द आहेत. प्रत्यवाय म्हणजे काहीतरी उलटच घडतं, तुम्ही करायला जाता एक उलटच घडतं. अभिक्रमनाशाने तुम्ही केलं आणि मध्ये सोडून दिलं, मग त्याचं फळ जे आहे ते फळ तुम्हाला मिळणार की नाही मिळणार. जसं कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, त्यांनी 3 वर्ष अभ्यास केला, परीक्षा दिल्या, नंतर सोडून दिलं. मग अभिक्रमनाशा, त्याला डॉक्टर होता येईल का? नाही होता येणार, तो डॉक्टर नाही आहे, कारण ते कम्प्लीट नाही केलं. त्याने शिक्षण कम्प्लीट नाही केलं, पूर्ण नाही केलं. प्रत्यवाय म्हणजे काय? त्यांनी बरोबर नाही केलं, म्हणजे ती गोष्ट आहे विरुद्ध पद्धतीने केली, शास्त्रीय योग्य पद्धतीने नाही केली. मग आता हे असंच आहे ना की तो अयतीही आहे. शब्द सुंदर वापरला, अयतीही. आता यती शब्दाचे बरेच शब्द. यती शब्दाचा अर्थ आहे संन्यासी होतो. यतय संशित व्रत हा आलाय की त्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये. संशित व्रत हा यतय संशयती म्हणजे संन्यासी. तो प्रयत्न करतो, सतत प्रयत्नशील आहे म्हणून तो यती आहे. प्रयत्नशील हा, तो सतत प्रयत्न करतो. हाही प्रयत्न करत होता पण मध्ये सोडून दिलं. आता तो यती होता, अयती झाला. आपलं असं होतं पुष्कळ, आपण करतो आणि सोडून देतो मध्येच. त्याची कारणं पुष्कळ असू शकतात. आपल्याला काहीतरी आळस येतो, जडता येते किंवा कंटाळा येतो किंवा त्यातला इंटरेस्ट चालला जातो. ज्या इंटरेस्टने उत्साहाने आपण सुरू केलं असतं त्यातलं कमी होऊन जातो, नाहीसा होतो हळूहळू. तो सतत वाढता असला पाहिजे. मग पण श्रद्धा त्याची आहे, श्रद्धा ह्या पेतो.
काहीतरी टिकून आहे, एकदम संपलं असं नाही श्रद्धा. पण योगाचरित मानस आहे, त्याचं मन योगापासून ढळलेलं आहे, त्या मार्गापासून जवळ आहे. आता प्रश्न असा आहे अर्जुनाचा, त्याला म्हणतात जिज्ञासा. प्रश्न केव्हा येतो माणसाच्या मनामध्ये? ज्याला सगळं माहिती त्याचा प्रश्न असतो. एखाद्याने खूप अभ्यास केला मग त्याला प्रश्न येऊ शकतात, कारण शंका येते. मग तो गुरुला विचारतो, शिक्षकाला विचारतो, की लायब्ररी जाऊन त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. तो काहीच अभ्यास करत नाही, त्याला शंका कशी येणार? शंका त्याला येते की तो काहीतरी करतो. एखादा माणूस चालतो, तो पडू शकतो, ठेच लागू शकते, तो चालतच नाही. भागवतात छान आहे की तो माणूस खाट्यावर झोपला आहे, तो कधी खाली पडू शकतो. तो जमिनीवर झोपला तो कुठे पडणार? आधीच पडलेलाच आहे. प्रश्न कोणाला पडू शकतो? जो काहीतरी प्रयत्न करतो त्याला प्रश्न पडू शकतो. जो काही प्रयत्नच करत नाही त्याला कसले प्रश्न पडणार? त्याला इंटरेस्टच नाही आहे. पण याला इंटरेस्ट होता, आता नाही आहे. अयती श्रद्धयोपेतो योगाचरित मानसा. मग त्याला अर्जुन म्हणतो अप्राप्य योग संसिद्धी. त्याला मिळू शकली असती, योग संसिद्धी मिळू शकली असती. योगामध्ये त्याला यश मिळू शकतं. संसिद्धी म्हणजे यश. तो यशस्वी योगी होऊ शकला असता. अप्राप्य योग संसिद्धी काम गती कृष्ण गच्छती. म्हणजे कृष्णाला तो उत्तर देऊन टाकतो, स्वतःच उत्तर देऊन टाकतो. काम गती म्हणजे कोणती गती मिळणार त्याला? तो योगी होऊ शकला असता, बरोबर आहे, पण त्याने मध्ये सोडून दिलो. आता काय होणार त्याचं? ही जर प्रश्नाची पृष्ठभूमी झाली. अयती आहे, श्रद्धेया आहे, ती श्रद्धा आहे तशीच आहे अजून. त्याला वाटलं होतं की मला व्हायचं होतं, मध्ये सोडून दिलं मी. योगापासून चरित मानस, माझं मन ढळलं. मग अर्जुन म्हणतो त्याला मिळणार नाही. त्याला समजते, कॉमन सेन्स आहे ना. अर्जुनाला तेवढा कॉमन सेन्स आहे, तो नाही मिळणार त्याला. आता जे मिळायला पाहिजे ते. मग ते होतं काय? हा प्रश्न आहे. तुमच्या लक्षात आला प्रश्न. काम गती कृष्ण गच्छती. मग त्याचं होतं काय? मग त्याचा आणखी त्या प्रश्नाची फोड केली अर्जुनाने. प्रश्न आणखी त्यांनी विस्तारित केला की कच्चिन्नो भय विभ्रष्टश्चिन्ना भ्रमेव नश्यती अप्रतिष्ठो महाभाव विमूढो ब्रह्मणोपती. तो ब्रह्मण मार्गाला गेला, त्याला ब्रह्म पाहिजे होतं, ब्रह्मनिर्वाण ब्रह्मप्राप्ती पाहिजे होती त्याला. 5व्या अध्यायामध्ये आहे लभ धातू आहे. लभ म्हणजे मिळणं, लाभ होणं, त्याला लभ म्हणतात. ऋषया ब्रह्मनिर्वाण लभते, लभंते ब्रह्मनिर्वाण ऋषया, असा श्लोक आहे तो. 25वा श्लोक आहे. म्हणजे ऋषींना ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती झाली, होते, होत असते, अगदी स्पष्ट उल्लेख आहे पुष्कळ ठिकाणी. 2ऱ्या अध्यायामध्ये आहे. व्याय कामाने सर्वान पुमान शरनिस्पृह निर्ममो निरहंकार स शांती मगदी अधिगच्छती. त्याला शांती प्राप्त होते. आणि 2रा श्लोक आहे अंत एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती. अशी त्याला माणसाला ब्राह्मी स्थिती प्राप्त होतो. नेहमी ब्रह्मभावात असतो. स्थित्वा अंतकालेपी अस्याम ब्राह्मी स्थिती स्थित्वा. त्याला शेवटी सुद्धा त्याला जन्मभर नाही करता आलं, पण शेवटी त्याला जागरण झालं. त्याला कळलं की काय करायला पाहिजे होतं आणि आपण काय करू शकलो आणि काय करू शकलो नाही. ती एक जाणीव निर्माण होते माणसाला. कुठेतरी त्याला कळतं की काहीतरी आपलं काहीतरी जरा चुकलंय. ते शेवटी जरी कळलं. स्थित्वास्याम अंतकालेपी असा शब्द आहे. अंतकाल म्हणजे काय? शेवटचा क्षण किंवा शेवटचं लाईफ. अंतिम वयसे अपि असं शंकराचार्यांनी म्हटलं आहे. तुमच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर ब्रह्मनिर्वाण रुच्छती, त्याला ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होते. रिच्छती प्राप्नोती म्हणजे तो परिपूर्ण होतो, ब्रह्म प्राप्त होतो, त्याला ब्रह्मज्ञानी होतो तो. इथे यांनी प्रयत्न सोडून दिला मध्येच. मग तो कच्चिन्नो भयविभ्रष्ट. त्याचे आकाशात खूप ढग आले, पावसाचे ढग आले. आकाश पूर्ण पावसाने ढगाने भरून गेलं. आता खूप धो पाऊस कोसळणार असं सगळ्यांना वाटायला लागतं. मध्येच एक मोठं वादळ येतं आणि ते सगळे विभ्रष्ट चिन्हा भ्रमिव नश्यती. ढग जे आहे ना सगळे विखुरले जातात, पाणी मी काय पडत नाही.
म्हणजे खूप कोसळणार होता पाऊस, धो 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 धबधबा पाऊस कोसळणार होता. आता मात्र पाऊस काही कोसळत नाही आहे. तसं त्याचं होतं काय, हा प्रश्न आहे. कश्चित कश्चित म्हणजे तर प्रश्नार्थक कश्चित वापरला जातो शब्द. हा शब्द प्रश्नार्थक आहे. कश्चित नो उभय विपृष्ट. त्याला हे ते मिळालं नाहीच आहे. काय योगप्राप्ती मिळाली नाही आहे. न माया मिली न राम. त्याला काही संसारही मिळाला नाही आणि त्याला भगवानही नाही मिळाले. हे पण गेलं ते पण गेलं, त्याला काहीच मिळालं नाही. उत्तर सिंपल आहे, पण तेवढं सिंपल उत्तर नाही आहे. म्हणून कृष्ण म्हणतो याचं उत्तर तू देऊ शकतो फक्त. आपलं मन सांगतं, आपली बुद्धी सांगते, आपली तर्कशक्ती सांगते. कोणती गोष्ट मध्ये सोडून दिली की त्याचं ते संपलं, त्याचा परिणाम मिळत नाही आहे. मी स्वयंपाक करायला गेले, मध्ये स्वयंपाक सोडून दिला, मग जो लोक जेवू शकणार नाही. हे हाच बुद्धिवाद आहे. तुम्ही मध्ये सोडून दिलं त्याचं फळ मिळणार नाही तुम्हाला. पण याचं उत्तर वेगळं आहे, अर्जुनाला कळत आहे. मला वाटत तसं नाही आहे, काहीतरी दुसरं उत्तर असू शकतं आणि ते उत्तर मला माहीत नाही, कोणालाच माहीत नाही, फक्त तुलाच माहिती आहे. मग तुलाच म्हणून तुला विचारतो, तुझं उत्तर तू देऊ शकतो. कच्चिन्नो भयविभ्रष्टश्चिन्ना भ्रमिव नश्यति. नाही हे असं होतं काय देवा. अप्रतिष्ठो महाबाहो. इथे महाभाव कृष्णाला म्हटलंय. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणप्रती. ब्रह्म मार्गावर, पथ म्हणजे मार्ग, तो ब्रह्म मार्गावर चाललेला आहे. गेला असता, पोचला असता, तो ब्रह्मज्ञानी झाला असता. मध्येच काय झालं, विमूढो, तो मोहित झाला. विमूढो ब्रह्मणपती. एतन्मे संशय कृष्ण चेत्तुमरस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य चेता नाही उपपद्यते. हा श्लोक फार छान आहे. म्हणून आपण हे गीता का वाचली पाहिजे, शास्त्र का वाचले पाहिजे, किंवा का ऐकले पाहिजे. कारण काय नाही, आम्हाला वाचत कळतं की आम्ही वाचू, आम्हालाही समजतं, आम्हाला अक्कल आहे, बुद्धी आहे, हे सगळं आहे. पण अर्जुन म्हणतो मलाही कळतं, मलाही विचार करता येतो, मलाही समीक्षा करता येते, पण मला सगळंच काही करता येत नाही. एवढी बुद्धी पण अर्जुनाला आहे. मला विचार करता येतो आणि मला विचार करता येत पण नाही. हे त्याला तेवढं कळत आहे, आपल्याला कळत नाही पुष्कळदा. आणि तो आपला मान्य करतो, मला नाही कळत आहे, मला कळलं नाही असं नाही, कळलं आहे काही, पण पुष्कळचं काही कळायचं पण काही बाकी आहे. ही त्याला जिज्ञासा अशी आहे. तो म्हणतो की ह्या बाबतीमध्ये मला संशय आहे आणि दुसरा कोणी त्या संशयाचं उत्तर देऊ शकत नाही, कळू शकत नाही. अन्य संशयस्यास, तुझ्यापेक्षा आणि दुसरा असे संशय न चेतू, कोणालाच जमणार नाही, तूच फक्त उत्तर दे. आणि ते उत्तर फार छान दिलं आहे कृष्णाने. आणि खरोखर जर आपण कृष्णाचं उत्तर ऐकलं तर लक्षात येईल आहे त्याचं उत्तर फक्त भगवंत देऊ शकतात, दुसरा कोणी देऊ शकत नाही. कारण आपली तर्कबुद्धी सांगते तुम्ही गोष्ट अर्धवट सोडली तर ती वाया जाते. कोणती गोष्ट अर्धवट केली, अर्धवट सोडली तर ते वाया जाते. आणि तसंच आहे, आपण व्यवहारात बघतोय, पण तसं अध्यात्मामध्ये तसं होत नाही. पण आपण नेहमी हा फरक करतो. धर्म आणि अध्यात्मामध्ये काय फरक आहे. धर्मामध्ये तराजू असतो, दोन पागडी असतात. या इथे जेवढं राखाल तेवढं, त्याला न्यायाचा तराजू म्हणतात. तसं न्यायालयामध्ये समजा आत्ताच आमच्या आमचे मुलं बोलत होतो, ते म्हणले आता पहिले त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असायची, आता पट्टी काढून टाकली म्हणतात त्याची. आता डोळ्यावर पट्टी नाही आहे, मला माहीत नाही, पण म्हणतात पट्टी काढली असेल. आता डोळ्यावर पट्टी नाही आहे, कशाला काढली माहीत नाही, मला तर कारण काय काय माहीत नाही आहे. कधी असे असेल की पट्टी बांधून काय फायदा नाही. लोक जसे वगैरे तसं न्याय जसा मिळतो तसा मिळतो, न्याय बरोबर मिळतच नाही, पट्टी कशाला बांधायची. मग पट्टी बंद काही फरक नाही आहे, पट्टी उघडून काही फरक नाही आहे, डोळे उघडून काही फरक नाही. म्हणून ते मला वाटतं पट्टीची गरज नाही आहे. कारण न्यायाची फारच म्हणजे काय वाचलाच लागलेली आहे. न्यायदेवता पूर्वी बघायची गरज नव्हती. कारण काय तटस्थ वृत्तीने न्याय द्यायचा असतो. आता तटस्थ वृत्तीने न्याय देता येत नाही, सगळा न्याय सब्जेक्टिव्ह होऊन जातो. म्हणून कदाचित काय कारण असेल मला नाही माहिती, काय जे असेल ते असेल. परंतु इथे मात्र अध्यात्मामध्ये मात्र तसं नसतं. आपण काय करतो, अर्थ, काम आणि धर्म या तीन पुरुषार्थाचे नियम अध्यात्माला पण लावतो. तुम्ही गीतेमध्ये बघाल ना, किंवा पुरुषार्थ बघाल तसं नाही आहे. पण गीतेची महती ही आहे, गीतेचं सौंदर्य, गीतेचं महात्म्य हे आहे. हा अध्यात्म ग्रंथ आहे, अपरिषदी ग्रंथ आहे, अपरिषदी सिद्धांत देशामध्ये. तिथे हे धर्मार्थ काम तिन्ही आहे,
पण तो मुख्य विषय नाही आहे. अनुषंगिक काढले प्रासंगिक, त्याला येशू प्रासंगिक म्हटलं आहे शंकराचार्य, हे प्रासंगिक आहे, प्रसंगानुरूप आलेलं आहे. अर्जुना युद्ध कर म्हटलं आहे, आपल्याला थोडंच युद्ध करायचं आहे. तू यांना सगळ्यांना मारून टाक, आपल्याला कोणाला मारायचं आहे. काही गोष्टी फक्त अर्जुनासाठी आहे गीतेमध्ये, पण सगळ्याच गोष्टी, भौतिक गोष्टी आपल्या सर्वांसाठी आहे. म्हणून आपण गीतेचा अभ्यास करतो, गीतेचं चिंतन करतो, कारण ते आपल्यासाठी आहे. आपल्याला युद्ध नाही करायचं, पण आपलं जीवनातले प्रश्न तर सोडवायचे आहेत. मग ते प्रश्न तुम्हाला त्या धर्म अर्थ काम ह्या तीन तिथे जे लॉजिक चालतं तिथेच इथे चालणार नाही. आणि अर्जुनालाही कळलेलं आहे. त्यालाच म्हणतात इथे विचार मार्ग. आपण गेल्या वेळी बघितलं, गेल्या रविवारी, हा विचार मार्ग आहे. म्हणजे तुम्ही विचार करता, तुमच्या विचार मार्ग सगळे करू शकत नाही, सगळेच लोक विचार करू शकत नाही, आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाकडे तेवढी बौद्धिक क्षमता नसते, विचार करण्याची क्षमता नसते. म्हणून ते बारोडे भक्त म्हणतात दुसरा कोणता मार्ग आहे की नाही. म्हणजे त्यांना विचार करता येत नाही, करता येतो, प्रत्येकाला विचार करता येतो, पण तो विचार करता, आता अर्जुनाला विचार करता येत नाही काय, बुद्धिमान आहे अर्जुन, पण त्याला आपल्या बुद्धीच्या मर्यादा कळतात. आपला विचार करता येतो, पण त्याची मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला विचार करता येत नाही. नाही तर मग ते त्यांनी सरळ सांगितलं असतं मला युद्ध करायचं नाही, कृष्णा पहिले थांबायचं, आम्ही जातो, असंच म्हटलं असतं ना. मी ठरवून टाकलं आहे की युद्ध करणं चुकीचं आहे आणि म्हणून मला युद्ध करायचं नाही आहे, मी इथनं निघतो, तुला थांबायचं तर सांग, मला मात्र थांबायचं नाही आहे. अर्जुनाने तसं नाही केलं. त्यांनी म्हटलं धर्म संमूढ चेता म्हटलं आहे, काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याच्याविषयी मी संमोहित झालो आहे, म्हणजे मुग्ध झालो आहे, मला कळत नाही आहे. तर मला कळत नाही त्यांनी मान्य केलं, आपण मान्य नाही करत. आपल्या बुद्धीच्या मर्यादा आहेत, आपल्याला नाही समजत, पुष्कळ समजत नाही आहे. आणि समजल्या तरी त्याच्यात आपल्याला काहीतरी चूक समजतोय याची जाणीव आहे. आणि ते अर्जुना, म्हणून हे जे उत्तर आहे ना फार सुंदर आहे. इथे श्रीरामकृष्णांनी पण उत्तर दिलं आहे की त्यांनी म्हणून दुसरा मार्ग कोणता आहे. एक विचार मार्ग आहे, विचार म्हणजे जिथे आपण विचार करतो. दुसरा म्हणजे दुसरा मार्ग आहे अनुरागाचा मार्ग म्हटलाय, भक्तीचा मार्ग आहे. अनुराग म्हणजे भक्ती. मग अनुरागामध्ये विचार नाही काय आहे आणि असायला पाहिजे. ज्या भक्तीमध्ये विचार नाही आहे तिथे आपण बघू प्रवाणी ती तिच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. त्याला स्वामीने अरिष्ट शब्द वापरला आहे. अरिष्ट म्हणजे संकट, अडचणी येतात, मोठमोठे अडचणी येतात आणि खूप चुका होतात. आपण ज्याला भक्ती म्हणतो ना, ती भक्ती त्याच्यामध्ये भावना प्रधानता असते आणि जिथे भावना प्रधानता असते तिथे विचार नसतो, तिथे खूप चुका होतात. ते स्वामींच्या आयुष्य खूप छान मांडलेलं आहे, बघू थोड्या वेळाने. म्हणजे दोन्ही मार्ग, विचार मार्ग मध्ये प्रेम आहे, भक्ती आहे, अनुराग आहे, आणि भक्ती मार्गामध्ये विचार आहे. दोघांचा बॅलन्स, दोघेही स्वामीजी म्हणतात दोघेही इथे इतकं पर्सेंट पाहिजे, इथे इतकं पर्सेंट, असं नाही, चुकीचं आहे आणि तसंच होत आहे. म्हणजे प्रश्नामध्ये जे उत्तर दिलं आहे भगवान कृष्णाने, श्री भगवान वाच म्हटलं आहे. श्री भगवान वाच म्हणजे कृष्ण वाच नाही, भगवान वाच आहे. 3 श्लोक आहेत अर्जुनाच्या तोंडामध्ये. तो म्हणतो हे मला खूप मोठा गोंधळात पडलो आहे. आणि अर्जुनाचे प्रश्न भगवद्गीतेमध्ये खूपसे आहेत आणि त्याला अगदी व्यवस्थित उत्तर भगवंताने दिले आहे. पण इथे म्हणतात आहे याचं उत्तर फक्त तू देऊ शकतो, आणखी कोणी देऊ शकत नाही. ते शंकराचार्य म्हटलं आहे कोणी आणखी दुसरा कोणी विद्वान ऋषी वगैरे कोणी देऊ शकत नाही, फक्त तू देऊ शकतो, असं त्याच्या शंकराचार्याची व्याख्या केली आहे. असं अजून काय म्हणतो तू देऊ शकतो, दुसरं कोणी देऊ शकत नाही. कारण या प्रश्नाला उत्तर कोणी देऊ शकतो. आपण त्यात चूक करू, आपण तुझं उत्तर चुकीचं आहे असं म्हणू. कोणी याला उत्तर दिलं अयती श्रद्धयोपेतो योगाचरित मानसा अप्राप्य योग संसिद्धी कागती कृष्ण, ते उत्तर आहे त्याच्यामध्ये. योग संसिद्धी अप्राप्य, त्याला योग संसिद्धी मिळत नाही. उत्तर आलंच की, पण उत्तर काय पाहिजे तुला. अजूनही स्वतःच उत्तर देऊन टाकलंय. परंतु काम गती कृष्ण गती, उत्तर कशाला पाहिजे. पण कोणती गती होणार, गती तर झालीच आहे त्याची. गती म्हणजे परिणाम. रिझल्ट त्याला मिळालाच आहे, त्याने अभ्यास नाही केला, पेपर बरोबर लिहिला नाही, तो नापास झाला. आणखी काय व्हायचं, नापास झाला नापास. आता पुढे काय विचारायचं प्रश्न होतो नाही. मग काम गती म्हणजे काय, पुढे काय प्रश्न पुढे उद्भवतो.
नाही, मला अर्धवट समजलं आहे, अजून बस समजायचं काहीतरी चुकतं आहे. मला समजण्यामध्ये काहीतरी चुकतं आहे, नीट समजलं नाही. समजलं नाही असं नाही, पण समजलं असंही नाही आहे. म्हणून त्याला म्हटलंय, अर्जुना तूच फक्त, कृष्णा तूच फक्त त्याचं उत्तर देऊ शकतो. ते उत्तर अद्भुत आहे, आपण ते नेहमी बघतो. ते उत्तर फार छान आहे आणि आपल्याला धर्म आणि अध्यात्माचा जो फरक आहे कळायला पाहिजे. त्यासाठी उत्तर फार छान आहे, त्याचं काही बिघडत नाही. जसं सगळं बिघडलं आहे, बिघडत काही राहिलं नाही, काही बिघडत नाही, त्याचं जास्ती काही बिघडलेलं नाही आहे. तर इथं नाही, इथेही बिघडलेलं नाही, तिकडे बिघडलेलं नाही आहे. गंमत म्हणजे बघा ना, यह न अमूत्र. अमूत्र म्हणजे मेल्यानंतर, देह त्यागल्यानंतर अमूत्र स्थिती म्हणतात. कारण आपण जिवंत असतो आणि जिवंत नसतो, या दोन अवस्था असतात आपल्या. एकदा देह असतो म्हणजे मनुष्य देह असतो आणि मनुष्य देह नसतो, या दोन अवस्था आहेत. त्याला इह आणि अमूत्र म्हणतात. इथे इह म्हणजे इथे आपण देहानिशी असतो, इथे गेल्यानंतर देहविरहित असतो. म्हणून माणसाला एकच देह पुन्हा मिळत नसतो, कसं शास्त्र म्हणतं. स्वामींनी म्हटलंय ते, विवेकानंदांनी, ज्याला एक देह जो मिळाला तो पुन्हा तसंच ती गोष्ट पुन्हा मिळत नसते. तसे दुसरं काहीतरी मिळते, ते तो देह नाही मिळणार, ती स्थिती मिळणार नाही. हे सगळं शास्त्र आहे, योगशास्त्र आहे, सांख्यदर्शन आहे, सगळे दर्शन आहे, वैदिक दर्शन आहे. सगळ्या गोष्टी येत आलेल्या आहेत, ब्रह्मसूत्र सगळ्याच गोष्टी आलेल्या त्याच्यामध्ये. कारण प्रश्न आहेत, सनातन प्रश्न आहे माणसाच्या मनातून, त्याचे उत्तर पाहिजे आपल्याला. त्याचे उत्तर कोण देणार? वैज्ञानिक देणार, त्यांना याच्यात काही समजत नाही. ते म्हणतात आमचा विषय नाही, आम्हाला याचं काही समजत नाही. याचे उत्तर कोण देणार? हे दोघं देणार. कृष्णत्व देतोय, कृष्णच फक्त उत्तर देतोय म्हणून त्याचं काही बिघडत नाही आहे. फक्त आपल्या प्रश्नाचं हे नाही आहे, आपलं हे वेगळं आहे, पण आपण फक्त विषय आलेला आहे, आपण फक्त थोडं बघून पुढे जाऊ. विनाशच न विद्यते म्हणजे तसं होत नाही. न विद्यते म्हणजे तसं होत नाही. तुला जसं वाटतं तसं होत नाही. पहिले त्याला पार्थ म्हटलं, हे पार्था, हे पार्थ नैवेह नामूत्र विनाश. अर्जुन काय म्हणतात, दुसरं संपलंच की, गेलास तो, डुबलास की. तो पाण्यामध्ये डुबलास, आता डुबल्यानंतर वरती आला तर काय, वरती आला काय पाण्यात आला, काय फरक पडत नाही, तिथं तो प्राण गेलास की. आणि ते बरोबर आहे, त्याला म्हणतात धर्म. भगवंत काय देतात? भगवंत धर्माचं उत्तर देतात, अध्यात्माचं उत्तर देतात. ते असं म्हणत नाही, अरे गेला तर गेला, जरा संपला तर त्याचं काही राहत नाही, त्याची अंत्येष्टी करा, असं भगवंत म्हणत नाही. भगवंत म्हणत काही झालं नाही त्याचं, इथेही झालं नाही, काही जिवंतपणे नाही, मेल्यावर तरी काही नाही. हे उत्तर तुम्हाला कुठे मिळणार? आणि उत्तर कोण देणार? कोणी देऊ शकत नाही, फक्त अवतारच देऊ शकतात, म्हणजे अध्यात्मच देऊ शकतं त्याचं उत्तर. बाकी कोणीही उत्तर देऊ शकत नाही. हे पार्थ, त्याचं काही बिघडत नाही, त्याचा विनाशच न विद्यते. विनाशस्तस्य विनाश न विद्यते. विनाश म्हणजे नाश आणि विनाश. नाश म्हणजे नुकसान, विनाश म्हणजे पूर्ण नुकसान. नुकसान शब्द आपल्याला समजतो, त्याचं थोडे नुकसान होत नाही, पूर्ण नुकसान होत नाही. हे उत्तर वेगळ्या प्रकारचं उत्तर आहे. म्हणून ते मारवाडी फक्त ते विचारायला त्यांना काय माहित नाही काय, विचार मार्ग काय, भक्ती मार्ग काय, आपल्याला काय माहित नाही काय? आपल्याला खूप गोष्टी माहिती आहे. आपल्या मनात शंका जात नाही. अर्जुनाला काय माहित नाही काय? त्यालाही भरपूर माहिती आहे. तो ते काय, तो तिथे गुरुगृही शिकला, ते काही शास्त्र शिकला नाही, तो कंपल्सरी आहे शास्त्र शिकणं. गुरुकुलामध्ये अस्त्रविद्या आणि शस्त्रविद्या दोन्ही शिकवली जाते. कृष्णाला दोन्ही माहित होतं, रामाला दोन्ही माहित होतं. अस्त्रविद्या माहित होती, शास्त्रविद्या माहित होती. इदम शस्त्रम उदम शास्त्रम, शापादपी बलादपी असं आहे ते. तो शाप पण देऊ शकतो आणि युद्ध पण करू शकतो. दोन्ही सामर्थ्य आहे, दोन्ही सामर्थ्याच्याकडे. परंतु उत्तर कोण देऊ शकतो? ज्याला त्याचा जो नियंता आहे तो देऊ शकतो, नियमाचा नियंता आहे तो देऊ शकतो. म्हटलं अर्जुना तसं काय होत नाही, तुझ्या मनात असं तसं काय होतं. आपल्याला भीती वाटते ना, आपण करतो काय, थोडंसं करतो, थोडंसं करू शकत नाही, जमत नाही, असे बरेचसे आपल्या मनामध्ये नेहमी आपल्याला कुदकुदत असतं आतमध्ये. अरे आपल्याला काही करता येत नाही आहे, आपण जसं काय तसं तर करत नाही, ज्याप्रमाणे करायला पाहिजे त्याप्रमाणे करत नाही, असे पुष्कळचे प्रश्न साधकाच्या मनामध्ये सतत पिंगा घालत असतात. त्याला हे उत्तर आहे, काही त्याचं बिघडत नाही आणि थोडंही बिघडत नाही आणि खूपही बिघडत नाही.
पण काहीच हे जे पुढचं उत्तर जर बिघडत नाही असं नाही, तर बिघडत असं म्हणता येणार नाही. त्याला योगभ्रष्ट होईल, योगभ्रष्ट जे आहे ते उत्तर आहे त्याला. ते काहीच बिघडलं असं नाही आहे, पण आपण ज्या पद्धतीने म्हणतो तशा पद्धत बिघडलं नाही आहे. नाही कल्याण कश्चित दुर्गती तात गच्छती. हे बाळा, जो कल्याण करत आहे म्हणजे हे सत्कृत्य आहे, पण सत्कृत्य धर्माचं सत्कृत्य नाही आहे, हे अध्यात्माचं सत्कृत्य आहे. म्हणजे तुम्ही जपध्यान करता, उपासना करता, मंदिरात दर्शन करता, जे काही धर्माच्या नावाने करता ते सकाम नाही आहे. सकाम असलं की त्याचं वेगळं परिणाम देवाच्या प्रीतीसाठी असतं, त्याला अनुराग मार्ग म्हणतात. देवाचं प्रेम संपादन करण्यासाठी, देवावर प्रेम करण्यासाठी, त्याचं प्रेम आपल्याला मिळवण्यासाठी जेव्हा आपण करतो तेव्हा ते धर्म नसतो. कारण काय, तिथे आपण त्यालाच प्राप्त करण्याचं, त्याच्याकडून काही मागत नाही, त्यालाच मागतोय आपण. देवाला काही मागत नाही, देवालाच मागतोय. तूच माझ्या हृदयात आहे, मला दुसरं काही नको. आये बसो प्रभू काय हृदय भवन में. पुढचे काय लागले, और न कछु हो मन में. हे देवा तू आमच्या हृदयात ये, आणखी आम्हाला दुसरं काहीच नको आहे. हां, आम्हाला ते सोडून आई तुम्हाला होई आम्हाला किंचू नाही. म्हणजे आईला प्रार्थना करतात ते, आई तू सोडून दुसरं काहीच नको. इथे म्हणतो आपण अध्यात्म, याला म्हणतात अध्यात्म. त्याला ते सत्कृत्य, त्याला कल्याणकृत म्हटलंय. म्हणजे परमकल्याण ज्याने साधतं आपलं ते वेगळं आहे. कारण त्याचा तराजू नाही, तर तराजूच नाही त्याला, तराजूच नाही. हे समजणं थोडं अवघडच आहे. आणि म्हणून कृष्ण म्हणतो की मला, अर्जुन म्हणतो की मला नाही समजायचं तू सांगितल्याशिवाय. ते उत्तर असं दिलंय की नाही कल्याण कश्चित दुर्गती तात गच्छती. तुम्ही देवासाठी काही थोडं जरी केलं ना तुमची दुर्गती थांबते, धर्माने थांबत नाही. पण महाभारतामध्ये सगळे धर्म आले, अध्यात्माला कोणी नाही तिथे. सगळे धर्म करतात आहे आणि सगळेच गडबडीकडे चुकतात. सगळे धर्मामध्ये चुका होतात, लक्षात घ्या. सगळे पाची पांडव महान धार्मिक होते, विश्व धार्मिक, सगळे धार्मिक आहे, पण आध्यात्मिक नाही आहे. सकाम आहे, सकामता आहे. ती सकामता निष्कामता यात खूप फरक आहे. गीता ही सगळीच गीता आहे आणि वचनामध्ये त्यासाठीच आहे. हे संबंधच फार कठीण आहे, आपल्याला संबंधच फार कठीण आहे. म्हणून ते इथं हे जे आहे ना, दुसऱ्या मार्गाविषयी महाराज, आपण मगाशी 2 मार्गांविषयी काय असं म्हणा, तो दुसरा मार्ग कोणता? थोडंसं वाचतो मी, ते तुम्हाला समजेल. महाराज उपाय काय? उपाय 2 आहेत, एक विचार मार्ग, दुसरा अनुरागाचा मार्ग वा भक्तीचा मार्ग. अनुराग म्हणजे प्रेम, भक्ती. देवाविषयी आपल्याला करमत नाही, त्याला प्रेम म्हणतात. जेव्हा ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशिवाय आपल्याला जमत नाही, करमत नाही, आपल्याला रीत वाटतं, त्याला प्रेम म्हणतात. मला आतमध्ये असं वाटतं काहीतरी थोडं राहिलेलं आहे, त्याला प्रेम म्हणतात. आपण बेचैन होतो. प्रतीक्षण वर्धमान तद्विस्मरणे परम व्याकुलता असं नव्हे, म्हणजे त्याला विसरल्यानंतर खूप व्याकुळता निर्माण होते. हे नारद भक्ती सूत्र आहे. तद्विस्मरणे, ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीचं विस्मरण झालं तर खूप मनामध्ये व्याकुळता निर्माण होते, परम व्याकुलता. ही भक्ती आहे. ते प्रेम, मानवी प्रेम तसंच असतं. पुत्रप्रेम, पतिप्रेम, पत्नी प्रेम, हे सगळं तसंच असतं. तर सगळे तसेच भाव आहे. शांतता असे, सख्य वात्सल्य मात्र. मित्र बऱ्याच दिवसांनी की माणूस, अरे बऱ्याच दिवसाची भेट झाली नाही. सगळे प्रेम, जागतिक प्रेम तसेच असतात. परम व्याकुलता तद्विस्मरणे, तो भक्तीचा वा अनुरागाचा मार्ग आहे. ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं ती गोष्ट जर थोड्या वेळासाठी दुरावली गेली तर आपल्याला खूप व्याकुळता निर्माण होते, आपण बेचैन होतो. व्याकुळता म्हणजे बेचैन होतो. इथे त्याला भक्ती म्हटलं आहे. ती भक्ती म्हणजे काय? ते प्रेम. आता विचारामध्ये प्रेम नसतं का? ते प्रेम असतं, पण विचाराची प्रधानता असते. भक्तीमध्ये विचार नसतो का? असतो, पण त्याच्यामध्ये भक्तीची म्हणजे प्रेमाची प्रधानता असते. त्याला स्वामींनी प्रिडॉमिनन्स म्हटलंय.
याच्यात असते. पण इथे काही लोकांना हे जमतं, काही लोकांना ते जमतं. तेही बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. चूक कुठे होत आहे की हेच बरोबर आहे आणि हे चूक आहे, आणि हेच बरोबर आहे आणि ते चूक आहे. हे चुकलं आहे, ते इथे चूक होते. मी ते स्वामीजीने म्हटलं तर वास्तव फार छान आहे. नंतर पुढे जाऊ आपण. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोघांच्या संमिलनाची. सोपी मराठी भाषांतर अनुवाद आहे. आपल्याला काय पाहिजे? हृदय म्हणजे भावना, मेंदू म्हणजे विचार. मेंदू विचार करतो, हृदय भावना करते. स्वामीजी म्हणतात आपल्या दोहींच्या संमिलनाची गरज आहे. संमिलन म्हणजे काय? एकच. दोन्ही संमिलन म्हणजे अर्धनारीश्वर आहे, ते अर्ध विष्णू आहे, हर आहे आणि अर्ध हरी आहे. किंवा मिथुन राशी असते, त्या राशीमध्ये दोन्ही समान असतात. संमिलन म्हणजे काय? हे महत्वाचं आहे की ते महत्वाचं असं नाही आहे. दोन्ही एकाच प्रकारचं, दोन्हीचं महत्व समान आहे, त्याला संमिलन म्हणतात. पुढे म्हणतात स्वामीजी, हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. म्हणजे भावना हा फार महान गोष्ट आहे, श्रेष्ठ गोष्ट आहे. आपल्याकडे भावना पाहिजे, फिलिंग पाहिजे. करुणा, दया या फार महान गोष्टी आहेत. त्या पाहिजे माणसामध्ये. त्या भावना असतात, त्या हृदयामधून निर्माण होतात. म्हणून स्वामीजी म्हणतात हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. पुढे म्हणतात जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच स्फुरत असतात. आपल्याला आपण माणसं महान कशी होतात? ती हृदयाच्या विकासामुळे होतात. ज्यांचं हृदय खूप महान तितके लोक महान. हे सगळे संत महान का होते? राम एवढा महान का होता? कृष्ण महान का होता? अगदीच आपण विवेकानंद सोडून दिले, रामचंद्र, शिवाजी महाराज इतके महान का होते? फिलिंग, फील माय चिल्ड्रन स्वामी म्हणतात. आपण फील नाही करू शकत तर मग आपण लहानच राहू. क्षुद्र बुद्धी म्हटलंय त्याला. माणसं क्षुद्र का होतात? महात्मा गीतेमध्ये मांडलंय. गीतेमध्ये अर्जुनाला महात्मा म्हटलंय, कृष्णाला महात्मा म्हटलंय, संजयाने. महात्मा म्हणजे काय? क्षुद्र बुद्धी नाही आहे. क्षुद्र बुद्धी का असते? का हृदयाचा विकास झाला, भावनाचा विकास झाला नसतो. आपल्याला फिलिंगच होत नाही. स्वामी तर आपल्या हृदयामध्ये दगड आहे, खाली आतमध्ये दगड आहे, आपल्याला फिलिंग नाही आहे. म्हणून स्वामी म्हणतात महान लोक होतात. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच स्फुरत असतात. आपले ऋषी महान होते, त्याचं कारण ते फील करू शकत होते. अरे जगाला ज्ञान मिळालं पाहिजे, त्यासाठी आम्ही आमचे लाईफ काय त्यांनी झोकून दिलं स्वतःला. स्वतःचा विचार नाही केला, मानव जातीचा विचार केला. भगवान बुद्धांनी घराबाहेर निघाले, सगळं राज्य सोडलं, सगळं सोडलं, घराबाहेर निघाले. कशाला? जगात दुःख आहे, जगात ते दुःख मला दूर करता येतील तर बघूया. स्वामी विवेकानंद सगळ्यात घरात कशाला निघाले सगळे? थोर संतांनी आपल्या जीवनाचा विचार नाही केला, त्यांनी मानव जातीचा विचार केला. स्वतःचा विचार कोणी नाही केला. असं कोण तुम्ही संत दाखवता त्यांनी स्वतःचा विचार केला? ते मोजकेच असतात. पण हे मोजकेच लोक परिवर्तन घडवून आणू शकतात, ते काहीतरी करू शकतात. बाकीचे लोक सगळे जनसाधारण म्हणतो, आपण सामान्य लोक म्हणतो, जनसाधारण म्हणतो, ते फक्त स्वतःचाच विचार करू शकतात. स्वतःचा आणि स्वतःच्या आजूबाजूचा, त्याच्या पलीकडे विचार करू शकत नाही. पण अशामध्ये सुद्धा काही इतरांचा विचार करणारे लोक असतात. स्वामी म्हणतात ते लोनली होते, खरोखर तेच जगतात. असे खरोखर जगणारे लोक इतरांना जगवतात. म्हणून जिथे हृदयाचा विकास झालेला आहे तिथेच काय असतात ते म्हणतात की जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा. माणसाचं जीवन उंचावतो, नाही तर तो खालीच राहिलाय. नुसतीच बुद्धी, हृदय मुळीच नाही, यापेक्षा मुळीच बुद्धी नाही, पण थोडे तरी हृदय आहे, हे मी हजारदा पसंत करीन. म्हणजे हृदयाचं महत्व किती आहे, फिलिंगचं महत्व किती आहे, स्वामी सांगतात. बाकी सुंदर आहे बघा. हे सर्वांमध्ये भगवत दर्शन तुम्ही वाचा, फक्त मी
मध्ये कामापुरती वाचतो इथे. हृदय मुळीच नाही म्हणजे एकदम फिलिंगलेस माणूस आहे, मात्र बुद्धी खूप आहे, खूप विद्वान आहे, खूप त्याला सांगतो कुछ फायदा नाही आहे. यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडे तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. आपण म्हणू शकतो काही संत त्यांना काही बुद्धीने विद्वान होते, ऐकून नव्हतं, काय नव्हतं, पण ते महान होते कारण ते फील करू, भक्ती फील करू शकत होते, भक्त होते ते. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, तो जगतोय. ही अलोन लिव्स. ज्याला हृदय आहे, फिलिंग आहे, करुणा आहे, दया आहे, दया क्षमा शांती, तेथे भगवंताची वस्ती, तिथे प्रत्यक्ष भगवंत राहत असतात. ज्याच्या मनात दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, तिथे प्रत्यक्ष भगवंत वासतात, तिथे भगवंताची वस्ती. तुकाराम म्हणतात तिथे प्रत्यक्ष भगवंत असतात. फिलिंग आहे. प्रगती शक्य आहे, गीतेमध्ये हे खूप येतो. संसिद्धी सिद्धी म्हणजे प्रगती, लक्षात घ्या. संसिद्धी म्हणजे प्रगती, शेवटी त्याचा हे झालाय म्हणजे शेवटाला पोचले तर संसिद्धी म्हटलंय. संसिद्धी म्हणजे मोक्ष. सिद्धी पण तोच होतो, पण सिद्धीला यश म्हटलंय, म्हणजे कर्मयोगनिष्ठा म्हटलंय. त्याच्यानंतर ज्ञान योगनिष्ठ आहे, योगनिष्ठ आहे, ते त्याच्यानंतर माणूस मुक्त होतो. अशी त्या पायऱ्या आहेत. परंतु ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापाने मरतो. हे सुंदर वाक्य आहे बघा. ज्याला नुसता मेंदूच आहे म्हणजे तो फक्त ऐकू त्याला चांगला आहे, बुद्धी खूप आहे, पण फिलिंग मुळीच नाही. डॉक्टर आहे, तो डॉक्टर की चांगला करतोय, पण त्याला काही फिलिंग काहीच नाही आहे, तो शुष्कतेच्या शापाने मरतो. म्हणून हिंदू धर्माचं फार वैशिष्ट्य आहे बघा. हिंदू धर्मामध्ये काही परत वाईट चूक बरोबर असेल तर सोडून थोडा बाजूला ठेवा आपण थोड्या वेळेने, पण हिंदू धर्मात शुष्कता नाही आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. सनातन हिंदू धर्म, वैदिक धर्म शुष्क नाही आहे, अद्भुत धर्म आहे. जगामध्ये सगळे धर्म आहेत, पण हा एक वेगळा धर्म आहे, शुष्कता नाही याच्यामध्ये. मस्त आनंदच आनंद आहे. म्हणजे त्याला म्हणतात सेलिब्रेशन. तुमचं सगळं जन्म, मानव जन्म हा सेलिब्रेशनसाठी आहे. जन्मभर सेलिब्रेशन, सेलिब्रेट करा. सणवारांची रेलचेल म्हणजे काय त्यासारखं आहे, पण देवाला धर्म आहे सगळं. त्यांनी मन शुष्क होत नाही. नुसतं तुम्ही विचार करता मन शुष्क होऊन जाईल. शुष्कता काय तुम्हाला माहिती आहे, सगळंच काही आहे, कशालाच कमतरता नाही, पण कशातच गंमत नाही आहे, आनंद नाही. मग आपण काहीतरी करतो, काहीतरी थोडंफार ढोल वाजवतो आणि थोडा आनंद करण्याचा प्रयत्न करतो. तो काय दात करून पोट भरण्यासारखा एक प्रकार तो. पण हिंदू धर्मात तसं नाही आहे. जन्मभर तुम्ही दिवाळीमध्ये काही नसेल तुम्ही एक दिवा लावतोच तो बाई घरामध्ये, काही घरात नाही आहे, सगळं दारिद्र्य आहे, पण कुठेतरी त्याला एक पंडित तरी लावलं, दिवाळी आल्यानं एक पंडित तरी लावलं. दॅट इज रिलिजन, दॅट इज हिंदू धर्म. स्वामी ठाकूर म्हणतात, रामकृष्ण म्हणतात, हा हिंदू धर्म आहे, हा सनातन वैदिक धर्म आहे. ऐक, तुम्ही आनंदाला कधीच पारखे होत नाही. तुमच्या जेव्हा कधी शुष्कता नसते, आणि धर्म जेव्हा शुष्कता येतो ना तेव्हा हिंसा होते. धर्माच्या माध्यमातून जेव्हा शुष्कता, हिंसा आली कुठून? धर्माचा हिंसा काही संबंधच नाही आहे. शुष्कता आली कुठून? ती शुष्कता येते कारण तिथे सेलिब्रेशन नाही आहे, मातम आहे, शोक आहे. शुष्कता, शोक म्हणजे शुष्कता. माणसं शुष्क होऊन जातं. अर्जुन शुष्क झालाय, त्याचा गळा सुटलाय, म्हणतो तो सीदंती मम गात्रानी मुखंच परिशुष्यती. माझा तो गळा सुटलाय म्हणतो अर्जुन. शोक आहे तिथे, मातम आहे. त्याचे मातम नाही आपल्याकडे. कुठे शिरून मातम आहे, कुठेच नाही आहे. तर आनंदच आनंद आहे. दसरा दिवाळी संत येते घरा, नाही येते घरा तरी आनंद झाला. दिवाळी दसरा रोजच असतो आपल्याकडे. असो की नसो, गोष्टी असो की नसो, आनंद आहे. ते धर्मामुळे मंदिर, उत्सव सगळं काही आनंदासाठी आहे. पण तो आनंद सात्विक आनंद, देवाला घेऊन आनंद आहे. तोच तुम्हाला त्या त्रिगुणांच्या पलीकडे घेऊन जातो. त्याला ब्रह्मानंद म्हणतात. त्याला रामकृष्णाला ब्रह्मानंद म्हटलंय. विषयानंद, भजनानंद. भजनानंद आपल्याला देवाकडे घेऊन जातो. त्याच्यामध्ये विषय असतो, म्हणजे आनंद घेण्यासाठी काहीतरी वस्तू असते, त्याच्या पलीकडे जात आहे, त्याला ब्रह्मानंद म्हटलंय. तिथे विषय नसतो, देव स्वतः होऊन जातो. तुम्हाला आनंदाला काही, तुम्हाला आनंदाची भीक मागत नाही, स्वतःच आनंद रूप होऊन जाता. तुम्हाला आनंदाची काही गरज नाही आहे, कारण तुम्ही स्वतःच आनंद स्वरूप आहात. आणि स्वामी इथे छान म्हणतात, ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या तापाने शापाने मरतो.
त्याला शुष्कतेचा शाप मिळतो, मग हिंसा होते, भीषण हारी पडतो. जे शुष्कता आहे, आनंद नाही, मग लोक हिंसक होणार, त्याच्यातून आनंद घेणार. मग समाजाला जर हिंसा नको असेल, मग त्याला दुसरा एक आनंद द्या. लहान मुलं सुट्टीमध्ये बराच धूम होतात, जेव्हा त्याला काम नसतं, आता सुट्टी असतात, ते खूप धूम करतात. मला काहीतरी करून होते, तर कुठेतरी आपण देतो, जेणेकरून त्यांचा तो उत्साह आहे, एनर्जी आहे, ते कुठेतरी पॉझिटिव्ह सकारात्मक विध्यात्मक गोष्टीकडे लागेल, तोडफोड कमी करतील ते. म्हणून भावना महत्त्वाच्या आहे. परंतु आता परंतु येईल आहे बघा. परंतु इथे तथापि म्हटलंय, तथापि हा संस्कृत शब्द आहे. हे सगळं ठीक आहे, हृदय हजारदा मी पसंत करीन, तथापि असं असून सुद्धा त्याबरोबरच हेही तितकेच खरे, हे लक्षात घ्या. इतकं सांगितलं, आता काय सांगायचं काय राहिलं आहे? नाही, भरपूर सांगायचं राहिलं नाही. तथापि तेव्हा वापरला जातो. तथापि असं असून सुद्धा बरंच महत्त्वाचं आहे हे सांगितलं, पण त्यात बरंच महत्त्वाचं सांगायचं राहिलं आहे. तथापि त्याबरोबरच हेही तितकेच खरे की जो केवळ आपल्या हृदयाकडूनच चालला जातो त्याच्यावर बरीच अरिष्टे ओढवतात. भारताचं बघा हे झालेलं आहे की नाही. तुम्हाला याच्यासाठी महाभारतात तुम्हाला कळलेलं आहे, महाभारताची शोकांतिका आहे. महाभारताची शोकांतिका का आहे? कारण सगळेच लोक इमोशनल आहे. स्वामींनी एक शब्द वापरला, इमोशनल फूल्स म्हटलं. इमोशनल फूल्स. स्वामीजीकडे म्हणतात हृदयाने सगळं जग चालतंय, महान गोष्टी हृदयानेच घडतात. फिलिंग्स, फील माय बॉय फील, स्वामीजी म्हणतात. पण त्याचा तुम्ही अर्थ नाही समजून घेतला तर ते काय होईल, इमोशनल फूल्स मूर्खासारखे होणार, मूर्खपणा करणार. स्वामीजी इमोशनल फूल्स हा शब्द नेहमी वापरतात, बऱ्याचदा वापरतात. कारण त्यांनी बघितलं आहे, उगाच वापरत नाही. आजूबाजूला त्यांनी बघितलं आहे, भारत बेला जग बघितलं, सगळं बघितलं आहे. काय बोलण्यासारखे लोक आहे, भावनाच्या. आणि असं म्हणणं ठीक आहे, 2-4 लोक ठीक आहे, आपल्यासारखे, आपल्याकडे काय सामर्थ्य क्षमता आहे, आपण चुका किती करणार, करून दुसऱ्याचं काय होणार, थोडंफार नुकसान होईल, बाकी काय होणार. पण मोठी लोक ज्या चुका करतात त्या मोठं खूप नुकसान, महान नुकसान होतं. तिथे चालत नाही. ते महाभारतात तुम्हाला दिसतं. महाभारत शोकांतिका त्याच्यामुळे आहे, हा विषय नाही आहे, पण तुम्ही त्याला तुम्हाला समजायला खूप उपयोगी आहे. इतके महान लोक आहे, शोकांतिका कशाला पाहिजे तेव्हा? सुखांतिका पाहिजे. असं काय होतं, काय बिघडलं आहे त्याच्यामध्ये? अतिरेक, भावनांचा अतिरेक. बघा काय म्हणतात, तथापि त्याबरोबरच हेही तितकेच खरे की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्टे कोसळतात, ओढवतात. कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. फार चुका करतात. भारताने फार चुका केल्या, त्याला फार त्रास झाला. पांडवांनी फार चुका केल्या, 1, 2, 3, 4 चुका, किती चुका करणार? भीष्माने जीवनभर चुका केल्या, 1, 2, 3, 4, 5 इतक्या चुका केल्या. तर सामान्य माणसाने चुका केल्या त्याचा परिणाम फार थोडा होईल. पण मोठे लोक जेव्हा चुका करतात त्याचा परिणाम भयंकर होतो. ते होतं महाभारत युद्ध होतं. रावणाने खूप चुका केल्या, त्याचा परिणाम सगळ्या लंकेला भोगावा लागला. सगळे टाळण्याचा प्रयत्न केला. महाभारत युद्ध टाळण्याचा काही प्रयत्न केला, पण टाळला गेला नाही. याचं कारण काय, सगळ्यांनीच आपल्या भावनांना आवरला नाही, मेंदू वापरला नाही. वेगळा विषय आहे तो, पण ते फार महत्त्वाचं आहे स्वामींना काय म्हणायचं करण्यासाठी. म्हणूनच सिद्धांत काय आहे, म्हणूनच हा सिद्धांत आहे. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोघांची एकजूट हवी आहे. एकजूट म्हणजे एकत्र हवी आहे. एकत्र. समजा बुद्धी एक काठी आहे आणि हृदय एक काठी आहे, दोघांची एकजूट का, दोघांची एकच मोठी बांध, आम्हाला फक्त एकच पाहिजे असं नाही, त्याचा संयोग हवा आहे. आपल्या प्रत्येक व्यक्तीला पदोपदी उपयोगात येणारी गोष्ट आहे. आपल्या व्यवहारात, घरी, दारी, सगळीकडे इमोशन एक फोर्स आहे. हा त्याच्यावर काबू पाहिजे. घोड्यामध्ये ताकद असे पळू शकतो, त्याला कंट्रोल पाहिजे. त्याला विचारांचा ताबूत पाहिजे. ते नसेल तर बुद्धी तुम्हाला भरकटवते, कुठल्या कुठे घेऊन देईल. चांगली माणसं भरकटतील, कारण काय, विचारांचा काबू त्याच्यावर नाही आहे. मध्ये बरंच आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसाने आपल्या हृदयाशी बुद्धीची तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी. मी थोडीशी बुद्धी थोडंसं हृदय असं नाही.
तडजोड करू नका. तर प्रत्येका ठाई अनंत हृदय आणि भावना असो आणि त्याबरोबरच अनंत प्रमाणात बुद्धीनी विचारशक्तीही असो. या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्यापाशी असली पाहिजे अशी काही मर्यादा का आलेली आहे, ठरलेली आहे? म्हणजे मला जास्ती विचार नको, मला भक्तीच पाहिजे फक्त, किंवा मला फक्त भक्तीच पाहिजे, मला विचार नको, हे खूप आहे जगामध्ये. आणि सगळ्या धर्मसंप्रदायांमध्ये ह्या गोष्टी खूप असतात. ज्या धर्मसंप्रदायात फक्त भक्ती असते ते जिथे विचार आहे त्याची निंदाच करते, ते तोडूनच काढते, त्याची फार निंदा करते. आणि जिथे विचारशक्ती आहे ते त्या नुसत्याची निंदा करते, त्याची डर होते. ही चूक आहे. दोन्ही गोष्टी स्वामीजी इथपर्यंत जातात, ते म्हणतात संयोग हवा, एकजूट हवी. दोन्ही गोष्टी पुढे काय म्हणतात बघा, अनंत प्रमाणात हवा असं म्हणतात. हे जग अनंत नाही काय? जगातली प्रत्येक गोष्ट अनंत नाही काय? जीवनात भावनाच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृतीच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. तुमच्या बुद्धीचा विकास अनंत दिशेने अनंत पटीने व्हायला हवा, तितकाच तुमच्या भावनेचा विकास पण अनंत पटीने व्हायला हवा. पण तुमची शुद्ध बुद्धीचा अनंत पटीने विकास व्हायला हवा आणि शुद्ध विचारांचा अनंत पटीने विकास व्हायला पाहिजे. म्हणजे आपण 100% म्हणतो ना, 200% म्हणत नाही. याचा अर्थ असा की बुद्धी आणि भावना हे वेगवेगळ्या नाही आहे. आपलं 100% म्हणावं लागतं, 200% आपण म्हणू शकत नाही, 100%च्या पुढे जात नाही. पण याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे दोन्ही गोष्टी समप्रमाणात आणि भरपूर असायला हवे. हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृतीच्या, सुंदर सुसंस्कृतता, सभ्यता, संभाव, गीतेमध्ये संभाव्य शब्द आला आहे, संभाव्य तस्यचा कीर्ती मरणात, त्याचा समावेश फार सुंदर आहे. आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत. आम्हाला एवढीच बुद्धी पाहिजे, जास्ती बुद्धी आम्हाला नको आहे, आम्हाला एवढीच भावना पाहिजे, जास्त भावना नको आहे असं म्हणू नका की नाही. जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा आपल्या पायावर धोंडा पडून घेत होतो आणि समाजाच्या पायावर धोंडा पडतो. देशाचं नुकसान होतं, राष्ट्राचं संस्कृतीचं नुकसान होतं. कारण संपूर्ण भारतीय संस्कृती, महान संस्कृती नुकसान झालं आहे आणि अजूनही होत आहे. शेवटी म्हणतो स्वामीजी, आपल्या जीवनात, आमच्या जीवनात ही दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून समान भावे, समांतर भावे प्रवाहित आहोत. जसे रेल्वेचे रूळ असतात ना, एक रूळ असतो, त्याच्या बाजूला दुसरा रूळ असतो, त्याचं अंतर कमी जास्त कधीच होत नाही. शंटिंग जिथं असेल तिथे पण कमी जास्त होत नाही. त्या दोघांची अंतर नेहमी सारखंच असतं, समांतर भावेच जात असतात. कधीच अगदी थोडं सुद्धा कमी जास्त चालत नाही. ट्रेन्स डिरेल होती, त्याचं खूप टेस्टिंग असतं, खूप अगदी काटेकोर टेस्टिंग असते. असं त्या दोन्ही उदाहरण म्हणून घेतो मी, दृष्टांत म्हणून घेतोय. दोन्ही समांतर भावे जेव्हा असतात त्याचं खूप टेस्टिंग झालं असतं. टेस्ट झाल्यानंतर पुन्हा त्या गाडीचा टेस्टिंग ड्राईव्ह असते, नंतरच मग गाड्या घालतात. त्याच्यावर इतकी काळजी घेतली जाते. तुम्ही एका ट्रॅकला भावना म्हणा, दुसऱ्या ट्रॅकला विचार म्हणा, एका ट्रॅकला हृदय म्हणा, एकाला बिंदू म्हणा. त्या दोन्ही समांतर असल्या पाहिजे, आजूबाजूलाच असल्या पाहिजे. हृदय आणि मेंदू या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण कोणत्यालाही उगाच जास्त तुम्ही एकाचं महत्त्व कमी करून दुसऱ्याचं महत्त्व वाढू नका. स्वामींनी ते आपल्याला खूप जागं केलेलं आहे. आपण अध्यात्मामध्ये तेच करतो, धर्मामध्ये तेच करतो. तुम्ही लीलाप्रसंग वाचाल तर हा विषय तुम्हाला खूप चांगला. त्यावेळी श्रीरामकृष्ण होते, स्वतः होते काशीपूरला, त्यांचा आजार पण चालू होता. स्वामी विवेकानंद स्वतः बघितलं आणि त्यांनी सांगितलं. खूप तो विषयच फार सुंदर आहे. लीलाप्रसंगमध्ये येतो श्रीरामकृष्णांचा दिव्य भाव, त्याच्यामध्ये येतो 5वा खंड, त्याच्यामध्ये मराठीमध्ये 5वा खंड आहे. जुन्या पुस्तकामध्ये आता तिसरा खंड आहे. तर हे जे आहे हे आपल्याला भारतात दिसायला नको, दुर्दैवाने भारतात पण दिसतं. एकमेकांची निंदा करणं, ही निंदा करणं फार वाईट आहे.
प्रत्येकाकडे प्राधान्य असू शकतं, ते मान्य आहे, पण निंदा करण्यासारखं काही नाही आहे, टीका करण्यासारखं काही नाही आहे. आपण आपली शक्ती कमी करतो. आपली शक्ती कशाला कमी करतो? निंदा करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत की, पण शक्यतो कोणाची निंदा करूच नका. तर समजून घ्या आणि आपले स्वतःचे आपल्या एक हात दुसऱ्या हाताची कशाला निंदा करायला जाणार आहे? एक पाय दुसऱ्या पायाची निंदा कशाला करायला जाणार आहे? सगळं एक आहे, शरीर एक आहे. इथे परस्पर विरोध नाही, कुठेच विरोध नाही आहे. सर्वेशाम अविरोध आहे ना, सगळं शरीरमध्ये अविरोध आहे. कुठे विरोध आहे? सगळं समाज शरीर आहे, त्यामध्ये अविरोध आहे. कुठे विरोध आहे की नाही? कमीत कमी इथे तरी असायला नको. हा सनातन वैदिक धर्म जो आहे, फार प्राचीन काळापासून ऋषींचा धर्म आहे की नाही, त्याला आपण सनातन म्हणतो, शाश्वत धर्म म्हणतो. त्याला आदी नाही आहे, त्याला अंत नाही आहे. आम्ही आज्ञाप्रमाणेच अनंत, अनादी, अनंत आणि अविनाशी स्वामी विवेकानंद म्हणतात की नाही. आम्हाला अनादी आहे, आदी नाही आहे, अनंत आहोत, अविनाशी आहोत आम्ही. मग त्यासाठी एकमेकांची निंदा करू नका. हे संपूर्ण समाज शरीर आहात. शरीर हे आपलं अध्यात्म शरीर आहे, एक आहे. आणि म्हणून इथे जो विचार मार्ग आणि अनुरागाचा मार्ग जे म्हटलं आहे, त्याचं उत्तर जे आहे की इथे विरोध नाही आहे. तर ते श्रीरामाने सांगितलं आहे. ते कसं आहे म्हणून पुढच्या आपण रविवारी बघूया. त्याच्यामध्ये अना आहे विचार मार्ग आणि दुसरा भक्तीचा मार्ग. ते म्हणतात की बापाचा फोटो पाहून जशी बापाची आठवण होते, तशी प्रतिमेची पूजा करता करता सत्याच्या रूपाची भावना उद्दीपित होते. सुंदर वाक्य आहे. मी आपल्या वडिलांचा फोटो बघितला की आपल्या वडिलांची आठवण येते, तसं देवाच्या फोटो देवाची सत्याची आठवण. त्या देव सत्य आपण मूर्तीत बघतोय, ती मूर्ती नाही आहे, ते सत्य आहे, ब्रह्म आहे. सत्य म्हणजे ब्रह्म आहे की नाही. तुम्ही ब्रह्माचं दर्शन करता मूर्तीमध्ये. काय सुंदर कल्पना आहे की नाही. त्याच्यामध्ये विचारही आहे आणि भक्ती पण दोन्ही आहे. दोन्हींचं संमिलन आहे, संयोग आहे, एकजूट आहे. नाही पुढच्या